माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना रिंगणात उतरवण्यात आलं, तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे भाजपनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मैदानात उतरवण्याचं ठरवलं। येत्या 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी हे माळशिरस म्हणजे मोहिते पाटील यांच्या होम ग्राउंडवरती सभा घेणार आहेत। माळशिरस इथं 1 लाख लोकांची विराट सभा घेतली जाणार असून यासाठी भाजपसह सर्व मित्र पक्ष तयारीला लागले असल्याची माहिती मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली। या सभेसाठी पंतप्रधान मोदींसोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक नेते हजेरी लावणार आहेत। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी अकलूज इथं पंतप्रधान मोदी यांची अशीच विशाल सभा घेऊन दाखवली होती। आता मोहिते आणि उत्तम जानकर सोबत नसताना त्यांच्या विरोधात तशीच मोठी सभा घेणं हे भाजपसाठी मोठं आव्हान असणार आहे। भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधात मोहिते पाटलांना आधी उत्तम जानकर आणि नंतर फलटणच्या निंबाळकर परिवाराची साथ मिळाल्यानं शरद पवारांचं पारडं जड झाल्याचं चित्र आहे। माळशिरस हा मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचा बालेकिल्ला समजला जातो। त्यामुळे भाजपनं माळशिरस इथं मोदींची सभा घेण्याची तयारी केल्यानं मोहिते पाटील आणि जानकर यांच्यासाठी हा मोठा झटका असणार आहे। आमदार जयकुमार गोरे, आप्पासाहेब देशमुख, राजकुमार पाटील, के पाटील यांनी माळशिरस येथील कृषी विभागाच्या जागेची पाहणी करत कामाला सुरुवात केली। एकूण 60 एकरापेक्षा मोठ्या असणाऱ्या या मैदानावरील 28 एकर जागेत ही सभा होणार असून इतर जागा पार्किंगसाठी वापरण्यात येणार असल्याचं आमदार गोरे यांनी सांगितलं। माळशिरस येथील नरेंद्र मोदींची सभा इतिहास घडवणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे। माढा लोकसभेसाठी माळशिरस येथील या सभेच्या तयारीसाठी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नातेपुते इथं भाजपच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। त्यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत एक बैठक घेतली। यावेळी नातेपुते इथं महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला। मोदींनी केलेल्या विकास कामावर आपला उमेदवार सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येऊ शकतो, यासाठी सर्वांनी हे विकास कामं तळागाळापर्यंत पोहोचवणं गरजेचं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।